चव्हाण यांनी आपलं म्हणणं ऐकलं असतं तर त्याच वेळी ते भारताचे पंतप्रधान झाले असते असं सांगत शरद पवार यांनी महाराष्ट्रानं आणि पर्यायानं मराठी माणसानं पंतप्रधान होण्याची संधी गमावल्याची खंत व्यक्त केली. जब्बार पटेल दिग्दर्शित यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची या सिनेमाचा फर्स्ट लुक नुकताच रिव्हील करण्यात आला. याच कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे एक ऐतिहासिक गौप्यस्फोट झालाय. नेतृत्व कुणी करावं या संबंधीची चर्चा काँग्रेस पक्षामधल्या नेतृत्वांच्या मध्ये सुरू झाली. वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री होते, वसंतदादा पाटील काँग्रेसचे अध्यक्ष होते, अण्णासाहेब शिंदे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होते, आबासाहेब कुलकर्णी केबुलकर एक प्रभावी संसदपटू आणि यशवंतरावांचे अत्यंत जवळचे असे सगळेजण बसलेले होते चव्हाणांच्या घरी. मी सुद्धा त्या ठिकाणी होतो आणि कामराजांच्यापासून अनेकांनी आता नेतृत्व चव्हाण साहेबांनी देशाचं घ्यावं अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी व्यक्त केली. साहजिकच आम्हा सगळ्यांना मनापासून आनंद होता. ती सगळी चर्चा चालू असताना चव्हाण साहेबांनी सांगितलं की मला जवाहरलाल नेहरूंनी दिल्लीमध्ये आणलं आहे. महाराष्ट्राचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यावेळच्या काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती गांधी यांनी फार मोठी मदत आम्हा लोकांना केली आणि त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटायला मदत झाली. आणि त्यावेळेला इंदिराजी नभोवाणी खात्याच्या मंत्री होत्या. चव्हाण साहेबांनी त्या बैठकीमध्ये सांगितलं की ज्यांनी मला दिल्लीमध्ये आणलं त्या जवाहरलालांच्या कन्येला आणि ज्यांनी महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी किंवा बनण्याच्यासाठी मदत केली त्यांना मी भेटणं मला असं वाटतं माझं कर्तव्य आहे आणि त्यांचा मला पाठिंबा हवा आहे. बाकीचे सगळे गप्प बसले. मी थोडा म्हणजे त्याला काय म्हणायचं पोरकट म्हणायचं काय आणखीन काय म्हणायचं मला माहिती नाही. तर मी त्यांना सांगितलं की मला असं वाटतं की तुम्ही न गेलेलं बरं, पक्षांनी तुमची निवड केल्याच्या नंतर गेलेलं बरं. ते काही त्यांना आवडलं नाही आणि ते जाऊन आले आणि आल्याच्या नंतर एक अर्ध्या तासात परत आले. आम्ही सगळेजण औत्सुक्याने त्या ठिकाणी बसलो. तर काय झालं त्यांनी सांगितलं की मी इंदिराजींना सांगितलं की पंडितजींनी मला दिल्लीमध्ये नेलं आणि महाराष्ट्र बनवण्याच्यासाठी तुमचं मला फार मोठं योगदान होतं आणि म्हणून मी अशी जबाबदारी घेण्याच्याबद्दलची सूचना काही मित्र करतायत तर त्याच्यापूर्वी तुमची संमती हवी आहे की तुमचं मत काय आहे हे मी जाणून घेऊ इच्छितो. त्याप्रमाणे मी पुढे जाऊ इच्छितो. ते परत आले. वसंतदादांनी वगैरे हा प्रश्न त्यांना विचारला, काय संभाषण झालं ते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि फटकन माझी रिॲक्शन आली की अर्ध्या तासात तुम्हाला निरोप येईल की प्रधानमंत्रीपदाची तुमच्या पाठिंब्यावर जबाबदारी घेण्याची माझी तयारी आहे. आणि अक्षरशः एक अर्ध्या तासामध्ये डोंगरे चव्हाण साहेबांचे सेक्रेटरी होते ते आले धावत की इंदिराजींचा फोन आहे आणि इंदिराजींनी त्यांना सांगितलं की तुमची साथ तुमचा पाठिंबा या विश्वासावर ही नेतृत्वाची जबाबदारी घ्यायची मी ठरवलेली आणि महाराष्ट्र एका महत्त्वाच्या जबाबदारीच्या आपण जाऊ शकत होता तिथपासून थांबला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.